हाय हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. वाजले आहे सकाळचे 8 आणि मी निघले आहे माहेरी. तर असंच एका कारणामुळे चालले आहे. तर बघूया कसा होतो आमचा प्रवास, कसा नाही. सो स्टे घेऊन. शिव से हाय. हाय दादू. हाय. सो स्टे घेऊन. दादू तपाय येतात. आणि आता ना आम्हाला ते ऑफिसला जाणार होते आणि मला शिवाजीनगरच्या बस स्टॉपला सोडणार होते. तर मस्त आम्ही जो रोडचा व्ह्यू होता ना तो मस्त असा एन्जॉय करत चाललो होतो. कारण भरपूर लांब होतं शिवाजीनगर मोशीपासनं. सो थोडा टाईम लागणार होता. आणि हे जे दिसते ना इकडचे मागचे घरं, पहिले आम्ही भोसरीमध्ये जेव्हा फर्स्ट टाईम आम्ही पुण्यात शिफ्ट झालो ना तेव्हा तेथे राहत होतो. तर त्याच आठवणी काही आल्या होत्या. त्यानंतर अमितने आम्हाला सोडलं होतं, त्यांनी बाय केलं आणि फायनली आम्हाला बस भेटली होती आणि आम्ही निघालो होतो माहेरी. आता मी माहेरी का गेले होते हे तुम्हाला मी ब्लॉगच्या लास्टला सांगेल. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर मस्त बाहेरचा व्ह्यू आम्ही एन्जॉय करत निघालो होतो गावी. आणि शिव येथे झोपला होता. फक्त मी आणि शिव आम्ही दोघेच चाललो होतो. त्यानंतर शिवची झाली होती झोप आणि शिवचं चालू होते थोडीफार मस्ती. तर शिव आता पहिल्यासारखं एवढा काही त्रास देत नाही. तर शिव ट्रॅव्हलिंग करायची म्हटलं मला एकटीला, मला खूप टेन्शन यायचं. मी आजी किंवा कुणाला तरी सोबत घेऊनच यायचे. नंतर आम्ही पोचलो होतो नगरमध्ये. आणि नगरमध्ये जर पोचलं ना असं वाटतं की आपण म्हणजे खूप जवळ आलो आहे आणि खूप आपलं असं वाटतं. कारण ऑब्वियसली आपण तिथे राहिलेलो आहे. आपलं काही दिवस मी तिथे जॉबसुद्धा केलेला होता. आणि नगर म्हटलं की खरंच जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण नगरपासून फक्त 45 किलोमीटरवरती माझं गाव आहे. त्यामुळे नगर जर आलं ना तर मला खूप भारी वाटतं. आता आम्ही नगर सोडलं होतं आणि आता आम्ही निघालो होतो माझ्या गावाच्या दिशेने. तर जेव्हा एक मुलगी तिच्या माहेरी जाते ना ती तेव्हाची फिलिंग काय असते ना ती फक्त जी लग्न झालेली मुलगी आहे ना तीच समजू शकते. त्यानंतर मस्त असं आता मी पांढरीच्या पुलावरती पोचले होते. शिवसोबत धिंगाणा घालत घालत गप्पा मारत मारत आणि हे जे काही पांढरीच्या पुलावरचे वळणे आहेत ना ते शूट करत करत मी निघाली होती पुढच्या प्रवासासाठी. आणि खरंच हा प्रवास खूप भारी वाटत होता. कारण रिझनसुद्धा काही तसंच होतं. त्यामुळे फायनली मी पोचले होते आपल्या घोडेगावमध्ये. आता इथून मला रिक्षा करून जायचं होतं आणि सोनईमध्ये पप्पा घ्यायला येणार होते. तर तेच आम्ही इथे रिक्षाचं वेट करत होतो. आणि हार्डली 10 ते 5 मिनिटामध्ये एक पण पॅसेंजर नव्हतं तेव्हा मी गेले तेव्हा. आणि 15 मिनिटामध्ये भरपूर असे पॅसेंजर त्याला भेटले होते आणि लगेच आम्ही निघालो होतो. त्यानंतर फायनली मी पोचले होते सोनईमध्ये. आणि सोनईमध्ये जर आलं ना मला असं वाटतं की मी माझ्या घरीच पोचले की काय. कारण सोनईपासून हार्डली 2 ते 2.5 किलोमीटरवरती आहे माझं गाव, म्हणजेच माझ्या मम्मी पप्पाचं घर. तर सोनई म्हणजे सुद्धा जिव्हाळ्याचाच विषय आहे. आता इथे शिवला दिसले होते पप्पा आणि शिव त्यांच्या दिशेने 120च्या स्पीडने निघाला होता. आता इथे पप्पा आणि शिवचं चालू होती थोडी मस्ती. आणि पहिल्यांदा जर माझे मम्मी आणि पप्पा यांनी जर बघितलं शिवला, पहिला त्यांचा हे असतो अरे पोरग तर खूपच खराब झाला. तर पोरग खराब होतं, पोराची आई होती हे तर कुणाला दिसत नाही, फक्त पोरग खराब झालेलं सगळ्यांना दिसतं. त्यानंतर पप्पाच्या त्यांच्या गावात चालू होता एक सप्ताह. आणि जे रोज रात्री कीर्तन करतात ना त्यांना हार जो होता तो पप्पांकडून असायचा. सो पप्पांनी हार घेतला. आणि आता फायनली आम्ही निघालो होतो आमच्या घराकडे. आणि शिवची चालू होती अशी काही मस्ती. आता इथे शुगर फॅक्टरी म्हणजेच साखर कारखाना जवळ असल्यामुळे ना इकडे खूप सारे असे ऊस नेतानी हे बैल जोडी वगैरे असतात, बैलगाड्या वगैरे. तर त्या कंटिन्यू सुरू असतात. कारण इथून जो कारखाना आहे ना तो खूप जवळ आहे. फायनली आम्ही पोहोचलो होतो आमच्या घरी. म्हणजेच आता आम्ही 2 ते 2 सेकंदामध्ये आता मी पोहोचणार होते माझ्या घरी. आणि खरंच ही फिलिंग ना जी मुलगी बाहेर राहते ना तीच समजू शकते. आपले घर, आपले माणसं यांचं जे काही असतं ना ते फक्त बाहेर राहणारी मुलगी समजू शकते. तर फायनली आम्ही पोहोचलो होतो आमच्या घरी. आणि आता इथे माझी मम्मी म्हणजे शिवची मम्मी आजी 120च्या स्पीडने आली होती शिवला घेण्यासाठी. कारण तिचा लाडका नातू होता तो आलेला होता. सो
आणि आता हे दोघांचा लाड, आता फक्त शिवचा लाड मम्मी पप्पा म्हणजे माझ्या माहेरचे एवढा लाड करतात ना त्याचा की अनलिमिटेड. फक्त जे तो काही मागल, जे काही लागत असेल ते फक्त तेच त्याला देतात. आणि कधी न ओरडणारे न बोलणारे त्याचे ते माझे मम्मी पप्पा, म्हणजे त्याचे मम्मी आजी आणि पप्पा बाबा त्याचे ते आहे. तर त्यानंतर ना मस्त घरी गेल्यावरती जेवण केलं, थोडासा आराम केला आणि संध्याकाळी आम्ही आलो होतो शेतात, जे की घराच्या खूप जवळ आहे, समोरच आहे. तर ते मम्मीचं सुरू होतं काम. येथे आहे पेरूचा बाग, जो की आता आणखीन छोटे छोटे झाडं आहे, तुम्हाला दिसणार नाही. आणि त्यामध्ये मम्मीने काही लसूण लावलेलं आहे, जो की तुम्हाला ग्रीन दिसतंय ते. आणि थोडेसे धने सुद्धा होते, जे की तिने सुकायला टाकलेले होते आणि ते आता एका ठिकाणी ती जमा करून ठेवत होती. आणि हे जे चिंचेचे झाडं आहे ना, आमच्या घरी खूप मोठे मोठे चिंचेचे झाडं आहेत. 10 ते 15 हजाराला दरवर्षी ते चिंच ते लोक घेऊन जातात. त्यामुळे यांचं ते 10 ते 15 हजार यांना ते दरवर्षी भेटतातच, किती काही नाही म्हटलं तरी. आणि तसं म्हटलं तर चिंचेला ते काही आपल्याला काहीच त्याचं करायचं नसतं, ना पाणी धरायचं असतं ना कुठल्या गोष्टी करायच्या असतात. पण त्या चिंचेचं जे झाड आहे ना ते खरंच भारी आहे, खूप मोठे मोठे आहे. फायनली मम्मीने तर ढीग घातला होता शिवचा आणि चिकू दादाची चालू होती ते मस्ती. ते झालं आणि आता आम्ही आलो होतो इकडे बकऱ्यांकडे. शिवचा प्राणी म्हणजे शिवचा जिव्हाळ्याचा विषय आहे, त्याला खूप आवडतात. आता इथे बकरी चिकू दादा सोडून देणार होता आणि शिव ते बकरीच्या मागे पळणार होता. आम्ही जर मामाच्या घरी गेलो ना तर आम्हाला चिक्कू दादा जर असला ना, आम्हाला कुणाची सुद्धा गरज पडत नाही, कारण आमचे चिक्कू दादा आणि शिव यांचं दोघांचं एवढं भारी बॉन्डिंग आहे ना, ते मस्त खेळतात दोघं जण. आणि आता ही बकरी माग शिव पळत होता, त्याच्या मागं चिक्कू दादा आणि त्याच्या मागं मम्मी, असं त्यांचं तिघांचं हे चालू होतं. आता शिवला इथे चिक्कू दादा असून सुद्धा मम्मी जिकडे जाईल तिकडेच मम्मीच्या मागे मागे त्याला पळायचं होतं आणि तो तेच करत होता. त्याचं लाडाचं ठिकाण आहे मामाचं घर, म्हणजे मम्मी आजी पप्पा बाबा बाई हे त्यांना कधीही काहीच बोलत नाही त्याला, आणि त्याचे जे पाहिजे ते लाड पुरवतात आणि तो तिथे लाडवतो. आणि घरी आल्यावरती मला खूप महाग पडतं त्याचं ते लाड केलेले, आणि मला 7 ते 8 दिवस जातं त्याला सर्व्हिसिंग करायला आणि परत रिपेअर करायला. त्यानंतर ना इथे आमची बकरी गेली होती पळून, आणि आता शिवची रिॲक्शन काही अशी होती. आता इथे शिवदादा आणि चिकू परत चालले होते, चिकूदादा आणि शिव चालले होते त्यांना आणायला. आता ती बकरी परत धरून आणली आणि आता परत तिचं बिचारीचं चालणार होते हाल. आता एवढं करून पण आमचं काहीच भागलेलं नव्हतं. आम्ही आलो होतो, आजी मागे शेतात ना गहू जे सुकायला टाकलेले होते ना ते रिपेअर करत होती, आणि आम्ही आलो होतो तिथे आजीला त्रास देण्यासाठी, कारण आमचं तिकडे एवढे कुटाणे करून भागलेलं नव्हतं. सो इथं येऊन आम्हाला कुटाणे करायचे होते. तुम्हाला मागच्या एका शॉर्टमध्ये मी दाखवलं होतं कांदा लागवड, तर ते कांदे एवढे मोठे झाले आहेत, तुम्ही बघू शकता. फायनली याला जे करायचं होतं त्यांनी ते केलंच. त्यांनी जे गहू घेतले हातात आणि फेकून द्यायचं काम सुरू होतं त्याचं. फायनली मिशन कंप्लीट झालं होतं त्याचं. तर त्याच्या हातात आणखीन पण काही गहू होते आणि मम्मी आणि आजी सांगत होत्या की बाबा यात गहू टाकते, पण त्याला काही ते फेकूनच द्यायचे होते. त्यानंतर असा काहीसा माझा दिवसाचा शेवट जो अवतार होता तो झालेला होता. तर मी अशाच एका पर्सनल कामासाठी आलेली होती, जे की तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्की सांगेल मी कशासाठी आले होते. तर बस असाच आजचा दिवस संपवला. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग? आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर तुम्हाला गावाकडचे ब्लॉग आवडतात का ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला मागे एका शॉर्टमध्ये जे कांदे लागवड दाखवली होती ना, ते कांदे फायनली एवढे छान आले होते. आणि दिवसाचा शेवट मी हा असा केला होता सनसेट सोबत. परत भेटू अशाच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स.